राधे राधे. मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आपलं स्वागत करतोय. आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत द्वारकेमध्ये रुक्मिणी हरण मंदिर. आणि या रुक्मिणी हरण मंदिराच्या जवळ आपण आता प्रांगणामध्ये आहे. हे उंच फडकणारं ध्वज आपण या ठिकाणी बघतोय. या रुक्मिणी हरण मंदिरामध्ये आमची बाळकृष्ण यात्रा कंपनीचे यात्रेकरू आता दर्शनासाठी आलेले आहेत. ते आपण या ठिकाणी बघत आहोत. त्या आनंदानं आता रुक्मिणी हरण मंदिराच्या दर्शनाला जाणार आहेत, चाललेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद. आपण आयुष्यामध्ये एकदा द्वारकेला यावं आणि या ठिकाणी दर्शन घ्यावं ही मनाची इच्छा, लालसा धरून आलेले सर्व यात्रेकरू या ठिकाणी बघत आहोत. आज फार मोठा मेळा, होलीचा मेळा. आणि ह्या पर्व काळामध्ये आपली बाळकृष्ण यात्रा कंपनी आणि ह्या द्वारकेमध्ये दाखल झालेली आहे. सर्वांना या ठिकाणी सकाळपासून गोमतीचं स्नान, द्वारकाधीश भगवंताचं दर्शन करून या ठिकाणी आपण या मेल्याची गर्दी बघत आहोत. इतका मोठा मेला, इतका मोठा सोहळा, होळीचा सोहळा या ठिकाणी असतो. त्या सोहळ्यासाठी सर्व जनसमुदाय लाखोच्या संख्येनं या ठिकाणी आलेला बघत आहोत. ही गर्दी आपण बघत आहोत. अतिशय सुंदर देखणं दृश्य या ठिकाणी रुक्मिणी हरण मंदिराकडे आपण आता चाललेलो आहोत. हे ध्वज फडकताना आपण बघतो आहोत. हा नजारा, हे दृश्य द्वारका आणि द्वारकेतलंच ते द्वारकेच्या बाहेर असणारं रुक्मिणी हरण मंदिर. त्या रुक्मिणी हरण मंदिराकडे आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी सांगितलं जातं भगवंताने कौंडण्यपुराहून रुक्मिणी मातेला आणलं आणि त्यावेळी या ठिकाणी थांबले. तेच ठिकाण आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि या ठिकाणी हरण करून रुक्मिणी मातेला आणलं म्हणून रुक्मिणी हरण मंदिर या ठिकाणी म्हटलं जातं. आणि सुंदर गोड इतिहास या ठिकाणी आहे. पुराणामध्ये फार गोड कथा येतात. कारण या ठिकाणी त्यावेळी भगवंतानी दुर्वासा मुनी त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं. दुर्वासा मुनीला बोलावलं. त्यावेळी मुनीने सांगितलं, तू आणि तुझी होणारी पत्नी जर मला आमंत्रण देत असाल तर मी लग्नाला यावं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी मिळून मला न्यायला या. आणि दोघं निरोप दिल्या पद्धतीनं आणायला गेले. त्यावेळी दुर्वासा मुनीने सांगितलं, आता जर मी यावं वाटत असेल तर तुम्ही रथाला घोड्याऐवजी तुम्ही आणि रथ ओढायला पाहिजे, तरच मी येईल, अन्यथा नाही. त्यावेळी आणि कृष्ण परमात्म्यानं आणि रुक्मिणीनं घोड्याच्या ठिकाणी आपलं खांदा दिला आणि घोड्याच्या ठिकाणी रथ ओढू लागले. रथ वाढत असताना तहानेनं व्याकुळ झालेले त्या रुक्मिणी मातेचा चेहरा बघितला आणि भगवंतानी इशाऱ्यानं ओळखलं तहान लागलेली. आणि त्या रुक्मिणी मातेला पाणी मिळावं म्हणून पायाचा अंगठा दाबला. तिथून पाण्याची धार काढली आणि ते पाणी रुक्मिणीला पाजलं. त्यावेळी दुर्वासा मुनीला राग आला. घोड्याच्या रथावर बसणारा मालक असतो. मालकाला कळतं की तहान लागलेल्या घोड्याला पाणी पाजावं. मला न विचारता पाणी तू का पाजलं, मला न विचारता पाणी का पाजलं म्हणून दुर्वासा मुनीने शाप दिला आणि सांगितलं, द्वारकेला गोड पाणी मिळणार नाहीये, सगळं खरं पाणी होईल, असा शाप दिला. तेव्हापासून द्वारकेमध्ये गोड पाणी मिळत नाहीये आणि या ठिकाणी थांबले. आणि तेव्हापासून द्वारकेला गोड पाणी मिळणार नाही असा शाप मिळाला. म्हणून या मंदिराच्या ठिकाणी गोड पाणी दान केलं जातं. पाणी दानाचं महत्त्व सांगितलं जातं. असं असणार हे रुक्मिणी हरण मंदिर. आणि ह्या मंदिराच्या दर्शनासाठी निघालेली ही गर्दी लाईन आपण बघत आहोत. हे सर्व यात्रेकरू त्या ठिकाणी भयानक अशी गर्दी, लाखोच्या संख्येनं जनसमुदाय 200, 500, 1000 किलोमीटरवरून काहीतरी ऐकायला मिळालं 200, 300 किलोमीटर करून ही यात्रेकरू आजच्या ह्या दिवशी दर्शन घडावं द्वारकेचं, द्वारकाधीशाचं हे म्हणून पायी चालत आलेले बघितले. त्या अथांग अशी गर्दी द्वारकाधीशाच्या लाईनीत ही आणि ह्या रुक्मिणी हरण मंदिराच्या ठिकाणी आपण गर्दी बघत आहोत. इतकं सुंदर दृश्य, हा सुंदर नजारा आपल्यापर्यंत पोचवताना आनंद वाटतोय. हे आमचे यात्रेकरू. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. तर हा सुंदर उत्सव, सुंदर सोहळा, या सुंदर सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी
आपली यात्रा कंपनी बाळकृष्ण यात्रा कंपनी हजर झालेली आहे. हे समोर बघत आहोत रुक्मिणी हरण मंदिर, अतिशय देखणं सुंदर आणि इथला इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. हा व्हिडिओ निश्चित आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. राधे 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 राधे.